वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरी तैशीची जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदयाची करीती ध्यान त्याची बुद्धी उपाती करून मिथ्या भानमजची माझे होतसे अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या. सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. पूर्व पक्षीचे म्हणणे अध्यासाची सामुग्री नाही म्हणून बंद अध्यस्त नाही, सत्य आहे. त्या सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. वेदबोधित कर्माचरणाने बंधाची निवृत्ती होईल. ते कर्म कोणते व कर्मे आचरण करावे याचाही विस्तारपूर्वक विचार सांगितला आहे. तूर्त बंध अध्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. म्हणजे पूर्व पक्षाने मत आपलं प्रगट केलं. मत प्रगट करत असताना त्याला एकच त्याचं म्हणणं निर्माण झालं की बंध अध्यस्त नाही, तो सत्य आहे. मग त्यांनी काय सांगितलं, सत्य असतं ते ज्ञानाने निवृत्त होत नाही, ते ज्ञानाने निवृत्त होत नाही. त्यामुळं ज्ञानाने मोक्ष होत नाही. तो बंध निवृत्त करण्याकरता बोधित कर्म करावं लागतं, त्या कर्माचं आचरण करावं लागतं, तर तो निवृत्त होतो असं त्याने मत मांडलेलं आहे. म्हणून सिद्धांत मत संगत असताना एक वाक्य त्याने काय वापरलं, फक्त बंध अध्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. बर का. सिद्धांताच्या दृष्टीने बंध अध्यस्त मानलेला आहे आणि पूर्व पक्षाने बंध सत्य मानलेला आहे. इथून मतांतर झालं. बरं का, इथून मतांतर झालं. म्हणजे बंध या शब्दाचा दिसणारा संसार आम्हाला तेच वाटतं ना, असत्यच वाटतो ना, का खोटा वाटतो? प्रत्येकाला संसार सत्यच वाटतो, जगत सत्यच वाटतं. जगत सत्य वाटतं का? ते प्रत्यक्ष डोळ्याला दिसतं. प्रत्यक्ष डोळ्याला दिसत असताना ते सत्य नाही म्हणायचं कसं? माप अभ्यास करून सिद्धांताच्या दृष्टीने आम्ही म्हणण्याचा प्रयत्न केला, पण मनाची तेवढी तयारी झाली पाहिजे ना. मनाची तेवढी तयारी झाली पाहिजे ना. पुष्कळ सिद्धांत मतांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण ती मनाची तयारी होत नाही ना. सर्वसामान्य लोकांची तर होतच नाहीये, बहुतांश लोकांची. त्याचा परिणाम पूर्व पक्षाचं मत आहे की हा बंध सत्य आहे. ती ज्ञानाने कसं काय निवृत्त होणं शक्य आहे? आपण जे कर्म करतो त्या कर्मातूनच त्याची निवृत्ती करता येते असं त्यानं मत प्रगट केलेलं आहे. मग आता त्यांनी एवढाच विचार मांडलेला आहे की बंध सत्य आहे. सिद्धांत मताला सांगायचं आहे त्या बंधाच्या संबंधाने आपण विचार केला की आपला प्रश्न सुटेल. बरं का, प्रश्न सुटेल. म्हणून कारण अध्यास आणि कार्य अध्यासाचा असंभव त्यांनी सांगितला. त्यात कारण अध्यासाचा विचार होऊन गेला. आता कार्य अध्यासाचा विचार सांगत असताना
पूर्व पक्षाने विचार प्रकट केलेला आहे. पूर्व पक्षाच्या मताने सत्य वस्तुज्ञानजन्य संस्कार 1, 2 प्रमाता प्रमाण प्रमेय यांची ठिकाणी असणारे दोष ही कार्याध्यासाची सामुग्री आहे आणि ती बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध होत नसल्यामुळे बंध अध्यस्त नाही असे म्हणणे आहे. असं तो बोलून गेला मागं बरं का. पूर्व पक्षाचं मत त्यांनी इथं प्रकट केलेलं आहे. जे काय पूर्व पक्ष बोलून गेला हे तर लक्षात आपल्या राहिलं पाहिजे. गुरुवरे साखरे महाराज, खोटं बोलणारी माणसं मी खोटं बोललो नाही हे सुद्धा कबूल करत नाहीत. मी खोटं बोललो नाही हे सुद्धा कबूल करत नाहीत. खरं राहू दे, पण मी खोटं बोललोच नाही म्हणतोय तो. पण मी खोटं बोललो एवढं तरी कबूल करावं का नाही. तसं पूर्व पक्षाचं मत काय हे तरी पहिलं लक्षात राहिलं पाहिजे ना. ते लक्षात राहत नाही म्हणून तर ग्रंथकर्त्याला ते पुन्हा विचार मांडावे लागतात. पुन्हा विचार ते मांडावे लागतात. बऱ्याच गोष्टी लक्षात राहतात म्हणून बोललं जातं. 10 वर्षापूर्वी दिलेली शिवी लक्षात राहते, पण कालची म्हटलेली ओवी लक्षात राहत नाही बरं का. काय बरोबर आहे ना. कालचं लक्षात राहत नाही, 10 वर्षापूर्वीचं लक्षात राहतं. कसं काय? जे लक्षात राहायला पाहिजे ते लक्षात राहत नाही. का राहत नाही? अनंत जन्मीचे संस्कार तर झाले. त्याचं एकच कारण आपलं संसाराविषयी देहाविषयी असलेलं तादात्म्य फार बळकट आहे. तादात्म्य फार फार बलवान आहे, अतिशय बलवान आहे. आणि तादात्म्य देहाविषयी एवढं बलवान आहे, त्यामुळं किती तुम्ही सिद्धांत श्रवण करा, किती कीर्तन ऐका, किती प्रवचन ऐका, किती वाऱ्या करा, लवकर ते पक्क होत नाही. आपला हा सिद्धांताचा विचार कुठेपर्यंत असतो? तासापुरापर्यंतच असतो. त्याच्यापेक्षा अधिक नाहीये. त्याच्यापेक्षा अधिक नाहीये. चिंतन झाल्यानंतर या चिंतनाचा ओहापोह कोणी करतं का? नाही. हे असं का, हे असं का, हे असं पाहिजे होतं, हे असं का सांगितलं? नाही. कीर्तनामध्ये आपण अभंग ऐकला, अभंग ऐकल्यानंतर तुकोबारांनी असं सांगितलंय, असं सांगायला पाहिजे, हिने असं कसं बोलले, हे सिद्धांताच्या दृष्टीने बरोबर आहे का? असं कीर्तन झालं तर कोणी विचार, हे कीर्तन बुवाचं 7 ते 9 होतं, बुवानी 9:15 पर्यंत कीर्तन कसं काय केलं? 9:15 पर्यंत मी एवढ्या लांबून कीर्तनाला आलो, पण मला काय चाल दिली नाही. म्हणजे अवांतरच विषयाचं चिंतन करतो आपण बरं का. त्यामुळे ते मनावरती ठसत नाही, मनावरती ठसत नाही. म्हणून त्या गोष्टी पुन्हा सांगाव्या लागतात. सांगणाऱ्याला ती दया आहे बरं का. सांगणाऱ्याला दया आहे, लक्षात ठेवा. का आपण जे सांगणार आहे ते ऐकणाऱ्याच्या मनात कुठंतरी उतरावं, मनात कुठंतरी उतरावं. म्हणून पूर्व पक्षाचं मत त्यांनी प्रगट केलेलं आहे. आणि ते करत असताना सामुग्री त्यांनी काय सांगितली त्याचा विचार त्यांनी सांगून सिद्धांताच्या दृष्टीने त्याचा आपल्याला विचार प्रकट करतात. सिद्धांत म्हणतात याचे पहिले उत्तर असे आहे की ही वर्णन केलेली कार्याची सामुग्रीच नाही. पूर्व पक्षाने कार्याध्यासाची जी सामुग्री सांगितली तेव्हा सिद्धांताच्या मताने ही सामुग्रीच नाही आहे, सामुग्रीच नाही.
पहिलंच खंडन केलं बरं का. कारणाच्या समुदायास सामुग्री म्हणतात. काय शब्द वापरला? कारणाच्या समुदायास सामुग्री म्हणतात. अध्यासाला मुळीच सामुग्री लागत नाही. अध्यासाला मुळीच सामुग्री लागत नाही. जुळवाजुळव करणं मग ते निर्माण होणं असं काय ठरलेलं नसतं. पहिलं काय ठरलेलं असतं? काय सामुग्रीच लागत नाही. मानावी लागते. मानावी लागते. प्रत्यक्षात तिथं काय तसं नाहीये जुळवाजुळव. म्हणून अभ्यासाला मुळीच सामुग्री लागत नाही असे आमचे म्हणणे नाहीये. पण सत्य वस्तुज्ञानजन्य संस्कार व प्रमादाती दोषत्र ही सामुग्री नाही. ही सामुग्री नाहीये. काहीतरी सामुग्री लागते. हा, ही लागत नाही. कार्याध्यास फक्त सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कार कारण आहे. दोषत्रय कारणच नाहीत. अध्यास होण्याकरता सजातीय म्हणजे एकाच जातीच्या वस्तूचे ज्ञानाचे संस्कार लागतात. सजातीय आणि विजातीय. एकाच जातीचे असतात त्याला सजातीय. दोन विरुद्ध जाती असतात त्याला विजातीय म्हणतात. बर का. अध्यास होण्याकरता साम्य लागतं. हो, साम्य लागतं. साम्य असल्याशिवाय अध्यास होत नाही. म्हणून त्यातला पहिला विचार सिद्धांताच्या मताने सांगितला. सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कार कारण आहे. दोषत्रय कारणच नाहीत. कारणाचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्याच्या असण्याने कार्य होते आणि ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही तेच कारण. काय वाक्य सांगितलं? ज्याच्या असण्याने कार्य होते आणि ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही तेच कारण. तेच कारण बरं का. कसं? जसा सत्य सर्पाच्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो तसा सत्य सर्पाचा ज्ञान संस्कार नसता वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले तरी त्या मिथ्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसतानाही अध्यास घडतो. म्हणजे सत्य वस्तुज्ञानजन्य संस्कार अध्यास कारण नाही. एखाद्याने सर्प पाहिलेला नसताना सुद्धा सर्पाचा भ्रम होतो असं सांगायचंय. सर्पाचा भ्रम होतो. ह्यांनी काय सांगितलं? सत्य वस्तू पाहिली असेल तर ते संस्कार होतात आणि त्या संस्काराने अध्यास होतो. वस्तू पाहायलाच पाहिजे असं काही नाहीये. मिथ्या वस्तू खोटी वस्तू पाहून सुद्धा संस्कार होतात आणि त्या संस्काराने अध्यास होतो. चित्रातले पाहिलेले ते मिथ्या. हो, खरं नाहीच आहे ना. ते बघून सुद्धा इथं हो. चित्रामध्ये सर्प पाहिला, सर्प असा आहे, प्रत्यक्ष पाहिलेला नाही. मग कसं तिथं सर्प दोरी पाहिल्यानंतर जे त्याचा जो अनुभव येतो त्याला जी भीती वाटते चित्रातला आपण बघितल्यावर भीती वाटत नाही, पण तिथं भीती वाटते. ज्यावेळी प्रत्यक्ष अंधारामध्ये भ्रम होतो त्यावेळी त्या मिथ्या सर्पाचे संस्कार त्याच्या चित्तावरती झालेले असतात. सर्प असा आहे, सर्प असा आहे, तो चित्रात पाहिला पण इथं आता तो लांब रूपाने पडलेला आहे ना. सर्पाचं कार्य काय आहे ते पण माहिती पाहिजे. हो, पहिला कारण सांगतात तिथं.
सर्प म्हटलं की माणसं घाबरतात हो. तर सर्प तुम्ही पाहिले ना नाही, हे सर्प चावला की मनुष्य मरतो, ही भीती आपल्या अंतःकरणात आहे. आतापर्यंत तुम्ही सर्व पाहिलेला नाही, सर्प चावून कुणी मेलेला तुम्ही ऐकलेला नाही, फक्त एवढी भीती आहे. भीती आहे. त्या भीतीचा परिणाम यात एक दृष्टांत येऊन गेला आणि त्याचा विचार मांडलाय. लहान मुलाला आई भीती घालते, ते मूल जर रडायला लागलं तर, भाया रडू नको, त्या कोपऱ्यात बागुलबू आहे बरं का, बागुलबू आहे, ते रडायचं थांबतं बरं का. रडायला लागलं की सांगते, बघ रडलास ना, बागुलबुवा जवळ देईल. शास्त्र सांगतं त्या बागुलबुवाला प्रत्यक्ष आईनं तरी बघितलंय का? आईने तरी बघितलंय का? ठीक आहे, त्याची सिद्धी करण्याकरता तो सिद्ध तरी आहे का? बागुलबुवाची भीती घालून त्या मुलाचं रडणं थांबवलं, पण आजपर्यंत कोणाला तो बागुलबुवा दिसलेला नाही. मग खरा का खोटा आहे? नाहीच आहे. लोक म्हणतात रात्री मशानातून गेले की भूत येतात. मग माणसं रात्री भीतीने जात नाहीत. कुणी भूत पाहिलंय? पाहिलंय का कोणी? नाहीच आहे. आता ह्याला दिसत नाही, हे सुद्धा रात्री जाताना घाबरतोय का नाही? संस्कार झालेत होते, म्हणजे सत्य वस्तूचे संस्कार व्हायला पाहिजे असं काही नाही, असत्य वस्तूचे संस्कार होतात. पूर्व पक्षाने मत काय मांडलं? सत्य ज्ञानजन्य संस्कार. सिद्धांताच्या मताने सांगितलं सत्यच पाहिजे असं काही नाही. खोट्या वस्तूचे संस्कार झाले तरी भ्रम होतोय बरं का. खोट्या वस्तूचे संस्कार जरी झाले तरी भ्रम होतो. हो, म्हणून त्यांनी वर्णन केले काय? जसा सत्य सर्पाच्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो, तसा सत्य सर्पाचा ज्ञानजन्य संस्कार नसता वादीचा केलेला मिथ्या सर्प, असं दोरी ओळून सर्प केलेला असतो. दोरीचा ओळून एक सर्प केलेला असतो खेळण्यामध्ये. आता अलीकडे रबराचा सर्प आलेला आहे. वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले. हा सर्प असा असतो असं ऐक्य ज्ञान झालं. असं तरी त्या मिथ्या ज्ञान संस्कारानेही रज्जूवर सर्पाध्यास होतो. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसतानाही अध्यास घडतो. पूर्व पक्ष काय म्हणतो? सत्य ज्ञानाचा संस्कार असेल तर घडतो. सिद्धांत मत सांगतो खोटा ज्ञानाचा संस्कार असला तरी भ्रम होतो. मग त्यांनी जी पहिली सामुग्री मांडली ती सामुग्री इथं जुळतच नाही पहिल्यांदा. नसतानाही अध्यास घडतो. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासास कारणच नाही. कारण सत्य वस्तूच्या ज्ञानजन्य संस्कारा वाचून जर अध्यास घडलाच नसता तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासास कारण म्हणता आले असते. ज्या अर्थी आपल्याला सत्य वस्तूचे संस्कार नसताना सुद्धा अध्यास होतो, तो जर झाला नसता तर आम्ही मांडलं असतं. खोट्या वस्तूपासून सुद्धा अध्यास होतो, तो जर झाला नसता तर तुमचं मत आम्ही मांडलं असतं. पण खोट्या वस्तूपासून सुद्धा होत. सर्प कसा रोज दृष्टीला कोणाच्या पडत नाही, क्वचित कधीतरी पडतो. एक म्हणतोय आली मी आता 10 वर्षात पहिल्यांदाच काय पाहिला? सर्प पाहिला. आता वाघ कोणी सगळ्यांनी पाहिलं का? वाघ पाहिलं प्रत्यक्ष? पण वाघाविषयी भय आहे का नाही? सत्य ज्ञान संस्कार आहेत का? ऐकवच आहे ना. नुसतं वाघ म्हटलं की माणसं घाबरतात.
वाघ म्हटला की घाबरतात. हा, अनेकांच्या मुखातून ऐकलं, आपण प्रत्यक्ष वाघ पाहिलेला नाहीये. पाहिलेला हा चित्रात काढला असा वाघ असतो बरं का. हा जर अंगावरती जर आला ना माणसाला, त्याची नरडीच धरतो बरं का. एवढंच ऐकून चित्तामध्ये भय झालं. आणि तुम्ही रस्त्याने जाता जाता रात्री 8 वाजता तुमच्या वाडीच्या रस्त्याला काय आडवं गेलेलं जर तुम्हाला दिसलं, हे वाघ गेलाय बरं का. आता वाघ गेलाय का मांजर गेले काय माहितीये, का कुत्रं गेलंय का लांडगा गेलाय. फक्त संस्कार बरं का. त्या संस्काराचा परिणाम भय का नाही. भय म्हणजे एक अध्यासच ना तो. अध्यासच. पण अशा बरीच गोष्टी आहेत. ऐकीव ज्ञानातून आमच्या अंतःकरणामध्ये भय निर्माण झालेला आहे. ऐकीव ज्ञानातून. इथं मुद्दा एवढा आहे, सिद्धांत मतात सांगायचा आहे, मिथ्या ज्ञान वस्तूचा संस्कार होऊन सुद्धा अध्यास होऊ शकतो. त्याला सत्यच वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर संस्कारानेच अध्यास होतो असं काय मानायला पाहिजे, असं काही नाहीये बरं का. पूर्व पक्षाने मग तेवढंच मानलं, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार पाहिजे. सिद्धांताचं मत आहे, तुम्ही ऐकीव सुद्धा त्या ज्ञानाने तुम्हाला भ्रम होऊ शकतो. प्रत्यक्ष तुम्ही पाहिलेला नाही, चित्रातला पाहिलेला आहे, तो पाहून सुद्धा तुम्हाला भ्रम होऊ शकतो. सत्यच ज्ञानजन्य संस्कार पाहिजे असं काही नाही. ज्ञानजन्य पाहिजेत असं काही नाही. म्हणून कारण सत्य वस्तूच्या ज्ञानजन्य संस्कारा वाचून जर अध्यास घडलाच नसता, तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासास कारण म्हणता आले असते. मिथ्या सर्पाच्या ज्ञानजन्य संस्कारानेही अध्यास घडतो असा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणजे अनुभवाने जुळतं बरं का. तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचा हेतू आहे हे म्हणणे बरोबर नाही. याकरता कारणाचे लक्षणातून सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असे कारण मानणे अवश्य आहे. काय बदल केला बघा, लक्षात ठेवा. सत्य वस्तू ज्ञानजन्य सत्य बाजूला काढलं, तिथं सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. सजाती म्हणजे सर्प कसा असतो, लांब असतो. दोरी कशी आहे, सजातीय बरं का. हे जुळतं. म्हणजे दोन्हीचं लांबटपणा सारखं आहे. आणि ते सजातीय संस्कार बरं का. सर्प लांब असतो, सर्प चावतो, सर्पाच्या ठिकाणी विष असतं बरं का. इथं सर्पाचा लांबटपणा घेतलेला आहे. त्याच्याकरता फक्त दोरीवरती सर्पाचा भ्रम होतो असं नाही बरं का. दोरीवरती सर्पाचा भ्रम होतो असं काही नाहीये. काही नाही, अशी संगती लावलेली आहे. तुम्ही रस्त्याने जात असताना फुलाची माळ जरी आडवी पडलेली असते, फुलाची माळ जरी आडवी पडलेली असती तरी सर्पाचा भ्रम होतो. अनेकांनी मत मांडले, तुम्ही रस्त्याने शेतातून जात असताना कधी कधी त्या उन्हाळ्यामध्ये कडक मे महिन्यामध्ये ऊन पडलेलं असतं, पाऊस नसतो, आणि जमिनीला भेगा पडतात. शेतामध्ये भेग अशी पडलेली असते की लांब लचक पडलेली असते. कधी कधी तिथेही भ्रम होतोय, साप आहे का असा बरं का. केवळ दोरीच नाही बरं का, असे अनेकांनी विचार मांडले. आडवी रेषा पडलेली, त्यात आणखी एक विचार मांडलाय. तुम्ही जर रस्त्याने जात असताना कोणी जर पाण्याची धार आडवी जर रस्त्यावरती ओढलेली असेल लांबट, तरी सजातीय लांबटपणा. मग तुम्ही तिथं दोरी घ्या, जमिनीतली भेग घ्या, पुष्पाची माळा घ्या, पाण्याने ओढलेली रेष घ्या, याला दिसायला दोन्हीमध्ये सारखेपणा, याला सजातीय दोष म्हटलेला बरं का.
मग सजाती दोष संस्कार ज्ञान असावं लागतं अध्यास घडण्याकरता. सत्यच पाहिजे असं काही नाही. हा हा एवढाच दोन्हीतला लक्षात ठेवा, बारकावा लक्षात ठेवा बरं का. हा तात्पर्यम पकडतव्यम. आमच्या लक्षात तात्पर्य राहत नाही, पसारा लक्षात राहतोय. हा हा पूर्व पक्षाने मत काय प्रगट केलं? सत्य ज्ञानजन्य संस्कार असेल तरच अध्यास घडतो. सिद्धांत मतांनी सांगितलं सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कार असले तरी अध्यास घडतो. सत्यच पाहिजे असं काय नाही. यांनी दोन्ही गोष्टीचा स्वीकार केलाय बरं का. पण पूर्व पक्षाने फक्त सत्य वस्तुज्ञानजन्य असेल तरच, नाहीतर होऊ शकत नाही सत्य ज्ञानजन्य संस्कार. म्हणजे सर्प त्यांनी पाहिलेला पूर्वी असेल तरच ते संस्कार असेल तर त्याला अध्यास होतो. बऱ्याच लोकांनी सर्प पाहिलेला नसताना सुद्धा त्याला अध्यास होतो ना. ही संगती तुम्ही लावणार कुठे? दोन्ही बरोबर आहे. हो, पण त्यानं मत काय केलं पूर्व पक्षाने? सत्य संस्कार ज्ञानजन्य असेल तरच अध्यास होतो, खोटे असेल तर होत नाही. इथं सिद्धांत मत आहे खोटे सजातीय संस्कार जरी असले तरी अध्यास होतो. त्या सत्याला त्यांनी धरले पक्क बरं का. सत्यच वस्तू नाही. हा हो, बऱ्याच गोष्टीचे संस्कार नसताना सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी घडतात जीवनामध्ये ना. म्हणलं जातं. कसं सांगितलं जातं बघा, काही लोक म्हणतात डॉक्टर लोक म्हणतात एखाद्याला दम्याचा त्रास आहे, हा अनुवंशिकता आहे. काय? एकाला शुगरचा त्रास आहे, अनुवंशिकता आहे. अनुवंशिकतेने हा रोग होतो असं डॉक्टरांचं मत आहे. पण काहींच्या पिढ्यानपिढ्या घरामध्ये कोणाला दमा नसताना एखाद्याला दमा होतो, याची संगती लावणार कशी तुम्ही? पूर्व पक्षासारखंच मत आहे ते बरं का. पूर्व एखाद्याच्या घराण्यामध्ये गाण्याची परंपरा असते. एखाद्याच्या घराने गाणं म्हणजे काही माहितीच नाही, त्याच्या घरात गाणारा येतो. मी संगती लावणार कुठं संस्काराची तुम्ही? हा कशी लावणार? तुमचा आजोबा पकवाज वाजवत होता, आजोबाचे वडील वाजवत होते, मग काही नाही. अहो ते परंपरेने आले, संस्काराने त्या घरात ज्ञान आले. नाकारलेलं नाही ते, पण त्यानेच होतं असं मात्र मानता येत नाही बरं का. वाद इथं आहे हो. पूर्व पक्षाचा वाद काय आहे? ते म्हणते सत्य ज्ञान जन्य संस्कार असेल तरच अध्यास घडतो, एरवी घडत नाही. तर सिद्धांत मत आहे ती वस्तू सत्यच पाहिजे असे नाही. खोट्या वस्तूचे संस्कार फक्त सजातीय संस्कार पाहिजेत. काय पाहिजेत? सजातीय संस्कार ज्ञानजन्य संस्कार एकदा अंतःकरणावरती झाले की तुम्हाला अध्यास होऊ शकतो. म्हणून सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असेच कारण मानणे अवश्य आहे. हे लक्षात ठेवा. सिद्धांत मताने हा विचार प्रगट केलेला आहे. कारणाचे असे लक्षण केले म्हणजे आत्म्याहून बंद कोठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे, हा पूर्व पक्षीने दिलेला दोष आपोआप गेला. काय वाक्य सांगितलं बघा. काय? कारणाचे असे लक्षण केले म्हणजे आत्म्याहून बंद कोठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे, हा पूर्व पक्षीने दिलेला दोष आपोआप गेला. त्यांनी काय सांगितलं? सत्य ज्ञानजन्य संस्कार जर असेल तर सर्पावरती भ्रम होतो. दोरीवरती सर्पाचा
भ्रम होतो. मग त्यांनी पूर्व पक्षाने तेच मत मांडलं. बंद सत्य आहेत, याचा संस्कार कुठंतरी अंतःकरणावरती आहे. अंतःकरणावरती आहे. आता ह्या पद्धतीने चिंतन केल्यानंतर आपल्याला आहे म्हणायची गरज नाही, आपोआप सिद्ध होतं असं सिद्धांत मताने. जर ऐकीव वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार खोटा झाला तर त्याचा भ्रम होतो. तसं असत्य संसाराचा ऐकीव अंतःकरणावरती संस्कार झाल्यानंतर भ्रम व्हायला का हरकत आहे? अध्यास व्हायला लक्षात येतं काय म्हणणं आहे ते? त्याचं मत आहे जसं सर्प पहिल्यांदा पाहावा लागतो, त्याचे संस्कार व्हावे लागतात, तसं त्याचं म्हणणं आहे आपल्या अंतःकरणावरती सत्य ह्या संसाराचे सत्यत्वाने संस्कार आहेत. जर खोट्या संस्काराने जर भ्रम होतो तर आपल्या अंतःकरणावरती ह्या बंधाचे सत्य संस्कार मानायची गरजच नाही, आपोआप इथं सिद्ध होतं, त्याला खंडन करायची गरजच नाही. म्हणून त्यांनी वाक्य वापरलं, कारणाचे असे लक्षण केले म्हणजे आत्म्याहून बंद कोठे तरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे, हा पूर्व पक्षीने दिलेला दोष आपोआप गेला. ह्या दृष्टांतावरून बरं का. जर खोट्या संस्काराने जर एखाद्या सजातीय संस्काराने जर भ्रम होऊ शकतो, तर त्याचा संसाराचा खोटा संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये होऊन सुद्धा सत्यत्वाची बुद्धी निर्माण झाली, भ्रम होऊ शकतो. काय लक्षात येतंय ना? ख्याल में आता है ना? दोन गोष्टीची तुलना करा, लक्षात ठेवा. दोन गोष्टीची तुलना करा. खऱ्याचं मत ऐकलं पाहिजे आणि खोट्याचं मत ऐकलं पाहिजे. न्यायाधीश काय करतो, दोन्ही पक्षाचं मत ऐकतो आणि मग निर्णय देतो कोणाचं खरं मानायचं. सांगत असताना दोघांचंही ऐकणाऱ्याला खरंच वाटतंय, दोघांनाही खरंच वाटतंय, पण खरं कोणाचा आणि खोटं कोणाचा निर्णय करण्याकरता त्या मनाची बुद्धी पाहिजे कोणाची? न्यायाधीशाची. दोघांचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्यावं लागतं त्याला. दोघांचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्यावं लागतं आणि ऐकून घेऊन त्याचा बरोबर निर्णय करावा लागतो. निर्णय करावा लागतो. खोट्याचा निर्णय करण्याकरता खोटी माणसं काहीतरी वशिला लावण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्याचं खरं मत आहे तो आपलं मत मानतो, ते मत पटण्याकरता वशिला लावत नाही, याच्यातून न्यायाधीश तो कबूल करतो बरं का. कबूल करतो. तसं पूर्व पक्ष आणि सिद्धांत मत हे आपण ऐकलं पाहिजे. ऐकून त्याचा निर्णय करण्याची बुद्धी आपल्याजवळ पाहिजे. बुद्धी आपल्याजवळ पाहिजे. बाजारात तुम्ही गेला, एक ओरिजिनल वस्तू असते आणि एक डुप्लिकेट असते. घेणाऱ्याला बुद्धी असेल तर ओरिजिनल कुठली आणि डुप्लिकेट कुठली कळायला पाहिजे का नाही. एखाद्याने ओरिजिनल म्हणून डुप्लिकेटच आणली, ओरिजिनल म्हणून डुप्लिकेटच आणली का? बुद्धीला निवाड करण्याची योग्यता नाही आहे. सारख्याच आहे दोन्ही वस्तू, काही फरक नाही आहे. निर्णय करता आला पाहिजे. निर्णय करण्याची क्षमता बुद्धीत पाहिजे. ती कधी येईल? त्याच्याकरता रोज बदाम खाल्ले पाहिजेत, रोज अक्रोड खाल्ले पाहिजेत, रोज काजू खाल्ले पाहिजेत, असं कुठं सांगितलेलं नाही. या सत्संगतीमध्ये गेल्यानंतर त्या बुद्धीला ही दृष्टी येते बरं का. बुद्धी बैसता संताचे संगती कळो आले कमळापती, आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला.
कारण बुद्धीचा स्वभाव आहे, बुद्धी खऱ्याचाच स्वीकार करते, खऱ्याचा स्वीकार करते, असत्याचा स्वीकार करत नाही. म्हणून तो निर्णय महत्वाचा आहे बरं का, निर्णय महत्वाचा आहे. म्हणून दोन्हीचं मत आपण ऐकल्यानंतर लक्षात येईल की पूर्व पक्षाने बंद सत्य मानलेलं आहे. सत्यबंधाचे संस्कार आपल्या अंतःकरणावरती असल्यामुळं अध्यास झाला. म्हणून इथं पहिलं वाक्य सांगितलं. काय वाक्य सांगितलं? बंध अध्यस्त आहे का सत्य आहे, एवढाच वादाचा प्रश्न आहे. तो प्रश्न सुटला की आपला सिद्धांत आपल्या लक्षात येईल. सत्य अध्यस्त मानायचा, बंध अध्यस्त मानायचा का बंध सत्य मानायचा, ही गोष्ट, या गोष्टीचा निर्णय फक्त सिद्धांत मताने केलाय बरं का. पूर्व पक्षाने मत काय सांगितलं? बंध सत्य आहे. आणि सिद्धांताच्या दृष्टीने सांगायचं आहे बंध असत्य आहे. सत्य नाही असत्य आहे एवढं कळालं की प्रश्न सुटला. बाकी काय करायची गरज नाही. सर्प खोटा आहे असं कळालं की तुम्हाला भय घालवण्याकरता काय करायची गरज नाही. फक्त तो असत्य आहे एवढाच निर्णय करायचा. सत्यत्वाची भावना झाल्यामुळं आपण घाबरलो, भय निर्माण झालं. मग ते भय निवृत्त करण्याकरता ते भय तुम्हाला कशाने जाणार नाही. उतारा टाकल्यानंतर जाईल, औषधोपचार केल्यानंतर जाईल, नाम जप केल्यानंतर जाईल का? नाही. मग काय तिथं केलं? फक्त हे सत्य आहे का असत्य आहे एवढं विचाराने समजून घेतलं पाहिजे. विचाराने समजून घेतलं पाहिजे. विचाराने कळाल्याबरोबर शास्त्राने विचार केला, तुम्हाला दोरीवरती सर्प भासला, दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्प कुठं बिळात गेला का कुठं पळून गेला? नव्हताच तर बिळात जाण्याचा संबंध येतो कुठे? म्हणून हा प्रसिद्ध दृष्टांत आहे कुठला? रज्जू सर्पाचा बरं का. शास्त्रामध्ये, वेदांत शास्त्रामध्ये, उपनिषदामध्ये आलेला आहे, पंचदशीमध्ये आलेला आहे. जेवढे शास्त्र ग्रंथ सांगितले त्याच्यामध्ये सिद्धांत हा दृष्टांत आलेलाच आहे. पण तो अनुभवाचा आहे, जुळणार आहे बरं का. विचारांतही त्याचा स्वीकार करावा लागतो, करता येतो. म्हणून कारण सामुग्री मांडली त्याच्यामध्ये सत्य ज्ञानजन्य संस्कार, इथं सजातीय ज्ञानजन्य संस्कार. म्हणून हा जर विचार केला तर आत्म्याहून बंद कोठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता, हा पूर्व पक्षीने दिलेला दोष आपोआप गेला. संस्काराचे जनक जे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा जो विषय तो सत्य असो किंवा मिथ्या असो, हे विषय सजाती मात्र असला पाहिजे. वारुळावर असणाऱ्या सापावर आणि चित्रात काढलेल्या सापावर सर्पत्व ही एकच जाती आहे, एकच जाती आहे. म्हणून मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाशी सजाती आहे आणि मिथ्या सर्पाच्या ज्ञान संस्काराने अध्यास घडतो. म्हणून सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचे कारण आहे, हे सिद्ध झाले. लक्षात आलं? म्हणजे वारुळातला सर्प लांब लचक आहे आणि आपल्याला भ्रम झालेला दोरीवरचा तोही लांबच आहे. दोन्ही सारखे पण आहे दिसायला. त्याला सजाती ज्ञानजन्य संस्कार म्हणतात. सजाती ज्ञानजन्य संस्कार म्हणतात. सत्य सर्प आणि आपल्याला भासलेला मिथ्या सर्प याच्यामध्ये काय दोष सांगितला? सजातीय ज्ञानजन्य संस्कार, सजातीय ज्ञानजन्य संस्कार. मग ते सत्य असोत किंवा असत्य असोत,
मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाची सजाती आहे. बर का, वाक्य काय वापरलं लक्षात ठेवा. मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाशी सजाती आहे, म्हणजे सारखं आहे. आणि मिथ्या सर्पाच्या ज्ञान संस्काराने अध्यास घडतो. अध्यास घडतो. सत्यच पाहिजे असं काय, मिथ्या सुद्धा आणि ते घडू शकतं. म्हणून इथं सिद्ध झालं की सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचे कारण आहे. हे सिद्ध झालं. एक गोष्ट सिद्ध केली बरं का सिद्धांताच्या मते. आता त्यामध्ये सजातीय म्हणलं की त्यामध्ये सत्य पण आलंच. हो, दोन्ही तुम्हाला घेता येतं. त्याने फक्त मांडले ते सत्यच पाहिजे. हा, इथं सिद्धांत मात्र सांगितलं ते सत्यच पाहिजे असं काय नाही. असत्य वस्तू ज्ञान संस्काराने सुद्धा अध्यास होऊ शकतो. हा, त्याला सांगायचं आहे पूर्वपक्षाला की बंद नाम संसार हे जगत सत्य आहे. इथं सिद्ध करायचं आहे बंद संसार जगत हे मिथ्या आहे. त्या संस्काराची गरज पाहिजे असं काही नाही. खोट्याही संस्काराने अध्यास होऊ शकतो. अध्यास होऊ शकतो. का, बहुतांश लोकांनी सत्य वस्तू पाहिलेली नाही सर्प. म्हणून सांगितलं क्वचित कधीतरी तो दृष्टीस पडतो. पण कधीतरी तो दृष्टीस पडण्याच्या आधी त्याच्यावर किती वेळा तरी भ्रम झालेला असतो ना. कशाने, ऐकीव ज्ञानाने, चित्रात पाहिलेला. चित्रात पाहिलेला. फक्त त्याच्यामध्ये सजातीयपणा हा महत्वाचा सांगितला. सारखेपणा, संस्कार होण्याकरता दोन्हीमध्ये सारखेपणा लागतो. सारखेपणा लागतो. सारखेपणा नसेल तर त्या आपल्याला अध्यास घडू शकत नाही असं सिद्धांताच्या मताने प्रगट केलेलं आहे. म्हणून सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचे कारण आहे हे सिद्ध आहे. आता अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कारद्वारा अध्यासास कारण आहे याचा विचार करू. बर का, काय सांगितलं आता. आता काय सांगतात, ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कारद्वारा अध्यासास कारण आहे याचा विचार करू. कसेही म्हटले तरी अध्यासाचे साक्षात कारणच संस्कारास येते. म्हणजे अध्यास होण्याकरता संस्कार लागतात. एक इथं सिद्धांताच्या मताने सांगतायत बरं का. काय लागतात, संस्कार लागतात. पहिला सांगितला सजातीय संस्कार पाहिजे. ती वस्तू खरी असो खोटी असो, सजातीय संस्कार लागतात. आता इथं सजातीय ज्ञान आणि संस्कारद्वारा ह्यातला थोडासा विचार इथं बारकावा सांगतायत बरं का. बारकावा, सजातीय आणि त्याचे संस्कार याच्यातला काय फरक आहे त्याचा विचार इथं थोडासा प्रगट करतात. तर अध्यासाचे साक्षात कारणत्व संस्कारासच येते, ज्ञानास नाही. प्रथम वाक्यात तर ज्ञानजन्य हे संस्काराचे विशेषण आहे. दुसरे वाक्यात ज्ञानाला कारणत्व आहे पण साक्षात नाही. तेथे संस्कारद्वाराच कारणत्व आहे. कोणत्याही दृष्टीने ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही. कारण जे कारण असते ते कार्याच्या अविविध पूर्वकाली असते असा नियम आहे. बर का, त्यातला बारकावा सांगत असताना असं सांगितलं, ज्यावेळी आपल्याला ज्ञान होतं, संस्कार होतात, भ्रम होतो, त्यावेळी अविविध त्या वस्तूला पाहण्याच्या आधी जो काल मांडला त्याला काय, कालाला काय म्हटलेलं आहे, त्या कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असा नेम आहे. जे कारण असते ते कार्याच्या अविविध पूर्वकाली असते. म्हणजे कोणताही अध्यास होण्याकरता ते पहिल्यांदा कारण तिथं निर्माण व्हावं लागतं. अध्यास होण्याच्या आधी पूर्व कालामध्ये अविविध थोडासा काल सांगितला बरं का.
कोणताही अध्यास असो, पण तो आधी त्या कारणाचा संस्कार तिथं लागतो. आधी अव्यवहित पूर्वकाल म्हटला. अव्यवहित वस्तूचं ज्ञान होण्याच्या पूर्वीचा जो काल त्याला अव्यवहित पूर्वकाल म्हटलेला आहे बरं का. एकदम सूक्ष्म काल असतो. हा, दोरी बघायच्या आधी सापाचं गरजेचं आहे. हा, ते कारण तिथं त्याचं पूर्व ते वस्तूचा भ्रम होण्याच्या आधी तिथं अव्यवहित पूर्वकाली, तो भ्रम होण्याच्या आधीचा जो काल मानला, त्या कालाच्या पूर्वी ते कारणाचे संस्कार असावे लागतात, तर अध्यास होऊ शकतो. म्हणजे समजा अनेक वस्तूंचा आपल्यावर संस्कार आहे, पण ती दोरी बघितल्यानंतर तिथं सर्पाचं ज्ञान होतं. म्हणजे तिथं ते अव्यवहित पूर्वकाल ते जागे व्हावे लागतात. त्या वस्तूचं ते बरोबर जागे झालं. त्याला म्हणून तिथं अव्यवहित पूर्वकाल म्हटलं बरं का. तुम्हाला संस्कार आहेत आणि दोरी पाहून सुद्धा ते तुमचे संस्कार जागे झाले नाही तर तुम्ही खऱ्या सापावरती सुद्धा पाय ठेवून जाताय. खऱ्या सापावरती सुद्धा म्हणजे तो भ्रम होण्याच्या आधी अव्यवहित पूर्वकाल, त्याच्या आधी ते जागं व्हावं लागतं कारण, तर भ्रम होतो. ती वस्तू बघितल्यानंतरच ते जागे होतात. नाही, तिथं हा बारकावा सांगितलाय त्यांनी. तुम्हाला ती वस्तू बघितल्या नाही, ती वस्तू बघण्याच्या आधी अपूर्वहित काल, त्या कालाचा फार सूक्ष्म काल सांगितलाय बरं का. सूक्ष्म असल्यामुळं कळत नाही की तुम्हाला सर्पाचा भ्रम ज्यावेळी झाला त्यावेळी पूर्वीचा संस्कार अव्यवहित पूर्वकाल, तो अध्यास होण्याच्या आधी तो पूर्व संस्कार तिथं जागा व्हावा लागतो. हे कारण तिथं पहिल्यांदा मानले तर तुम्हाला अध्यास होतो. ते संस्कार तुमचे जागे झाले नाहीत तर तुम्हाला अध्यास होणे शक्य नाही. अपूर्वकाल, अव्यवहित पूर्वकाल सांगितलं बरं का. भ्रम होण्याच्या आधी फार सूक्ष्म अंतर आहे, फार सूक्ष्म अंतर आहे. जसं आता या खोलीत आपण येताना काय होता, अंधार होता. तुम्ही बटन दाबलं, बटन दाबल्याबरोबर अंधार, पहिला अंधार गेला का पहिला प्रकाश आला? कोणाला तुम्ही महत्व देणार? एकाच वेळी दोन्ही. पहिलं कोणाला तर द्यायला पाहिजे ना, त्याला अव्यवहित पूर्वकाल कोणाला तर मानावं लागतं ना. प्रकाश आला मग अंधार. पण किती अंतर आहे त्याच्यामध्ये? त्यालाच अव्यवहित पूर्वकाल म्हणतात. त्याच कालाला शास्त्रामध्ये काय म्हणतात? अव्यवहित पूर्वकाल. बटन दाबल्या लाईट प्रकाश आला, प्रकाश आल्यानंतर अंधार गेला, पण ते घडताना एकाच कालात घडतंय, पण एक काल मानलेला नाही. त्याला अपूर्वहित काल मानलेला बरं का. म्हणजे पहिल्यांदा प्रकाश मानावा लागतो तर अंधार जातो. ते म्हणजे नाही एकाच वेळेला दोन्ही गेलं असं होऊ शकतच नाही. असं मग त्यातला बारकावा सांगण्याकरता शब्द वापरला अव्यवहित पूर्वकाल. तसं तुम्हाला त्या दोरीवरती सर्पाचा भ्रम होण्याकरता तिथं जो संस्कार होतो तो अव्यवहित पूर्वकालामध्ये जागा होतो. तिथं तो जागा झाला तर तुम्हाला भ्रम होतो, तो जागा नाही झाला तर तुम्हाला भ्रम होत नाही. तो काल फार सूक्ष्म आहे बरं का, फार सूक्ष्म आहे. तरी तो सूक्ष्म जरी असला तरी सुद्धा तो कालावधी आहेच ना तेवढा. म्हणजे त्या दोरीचं ज्ञान, म्हणजे दोरी पाहिल्यानंतरच मग सर्पाचं ज्ञान होणार असं होऊ नाही. एक पाय टाकायच्या आधी बरोबर तुमच्या नंतर तुम्हाला उदाहरण दिलं, बटन दाबल्याबरोबर अंधार आणि लाईट एकाच वेळी घडतं का नाही, पण पहिला महत्व कोणाला द्यावं लागेल तुम्हाला? तसं तुम्हाला दोरीवरती सर्पाचा भ्रम होण्याकरता मागच्या संस्काराला तिथं पहिल्यांदा महत्व द्यावं लागेल. त्या क्षणात ते संस्कार जागे होतात. किती होतात तो काल सांगितला, अव्यवहित पूर्वकाल. तो संस्कार जागा झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये भ्रम होऊ शकतच नाही.
हो, होऊन गेलो म्हणते. हा, तुडवून जातोय हो, कारण तो संस्कार जागा झालाच नाही ना. हा, अव्यवहित पूर्व कालामध्ये तो संस्कार जागा होणं हेच कारण आहे अध्यासाला, असं सांगायचं इथं. हेच कारण आहे अध्यासाला, बारकाव आहे. पालन केलं. हा, म्हणून इथं हेच त्यांनी व्यक्त केले, काय सजाते वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाच कारण आहे का याचा विचार प्रगट करतायत. कसेही म्हटले तरी अध्यासाचे साक्षात कारणत्व संस्कारासच येते, ज्ञानास नाही. प्रथम वाक्यात जर ज्ञानजन्य संस्काराचे विशेषण आहे, दुसरे वाक्यात ज्ञानाला कारणत्व आहे पण साक्षात नाही. तेथे संस्कारद्वाराच कारणत्व आहे, कोणत्याही दृष्टीने ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही. कारण जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते असा नियम आहे. सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली असले तरी अव्यवहित पूर्वकाली नाही. अंतराय रहित ते अव्यवहित म्हणावे. अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कार्योत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंत्यक्षण. अंत्यक्षण बरं का. हा, त्या क्षणात कारण असले पाहिजे. ज्ञान तर पूर्वकाली आहे पण पूर्वकालाच्या अंत्यक्षणी नाही, म्हणून ज्ञानजन्य संस्कारच कारण मानला पाहिजे. संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्मावस्था नव्हे. म्हणजे तो फार पूर्वीचा संस्कार पाहिजे असं काही नाही. हा, तो त्या काळामध्ये तिथं जागा व्हावा लागतो संस्कार. ह्यांनी काय सांगितलं, अनेक जन्माचे संस्कार सांगितले सत्यत्वाचे. सत्यत्वाचे हा, सत्य आहे बरं. अनेक जन्माचं म्हटलं तर आता कुत्र्याला खरं खोटं काय कळतं, मांजराला खरं खोटं काय कळतं. अशी मांजराची जन्म किती झाले, कुत्र्याचे जन्म किती झाले, गाढवाचे किती झाले, ढेकणाचे किती झाले, डासाचे किती झाले, दगडाचे किती झाले, झाडाचे किती झाले. त्यांच्यावर काय संस्कार आहेत? हा, फक्त संस्काराचं केंद्र एकच, मनुष्य जन्मच ना, मनुष्य जन्मच. बाकी संस्काराचं ठिकाण कुठं नाही आहे. ह्या जन्मामध्ये सुद्धा तुम्हाला जन्माला आल्यानंतर त्या संस्काराचा परिणाम, जरी संस्कार असले तरी ते फार दिवसाची पाहिजे असं काही नाही. हा, त्या काळामध्ये ते तिथं उत्पन्न व्हावे लागतात, जागे व्हावे लागतात, तरच तुम्हाला अध्यास घडणं शक्य आहे. तो पूर्वकाल म्हणून सांगितलं तुम्हाला. हा, बऱ्याच लोकांना भ्रम होत नाही ना, भ्रम होत नाही. माणसं तुडून जातात, त्याच्यावरून जातात, काही भ्रम होत नाही का, तो संस्कारच जागा होत नाही. म्हणून अध्यास होण्याकरता त्या ज्ञानाचा संस्कार त्या अंत्यक्षणी जागा व्हावा लागतो, तर अध्यास घडतो. एरवी अध्यास घडत नाही. अध्यास का घडतो त्याच्यावरून आपल्याला याची सिद्धी करायची आहे बरं का. म्हणून व्याख्याच केलेली आहे. अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कार्योत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंत्यक्षण. त्या क्षणात कारण असले पाहिजे. ज्ञान तर पूर्वकाली आहे पण ज्ञान असेल पण तो संस्कार तिथं जागा व्हावा लागतो ना, संस्कार जागा व्हावा लागतो. ज्ञान तर पूर्वकाली आहे पण पूर्वकालाच्या अंत्यक्षणी नाही. भ्रम होण्याचा जो काल आहे तिथं मात्र त्या ज्ञानाचा संस्कार तिथं जागा नाही आहे. तो जागा नसेल तर म्हणून ज्ञानजन्य संस्कार कारण मानला पाहिजे. संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्म अवस्था. सूक्ष्म बरं का. चांगले संस्कार, वाईट संस्कार, खऱ्याचे संस्कार, खोट्याचे संस्कार, सूक्ष्म रूपाने ते राहतात संस्कार बरं का. आणि ते त्या वेळेला ते जागे व्हावे लागतात, तर अध्यास होतो, नाहीतर एरवी अध्यास होत नाही. म्हणून इथं सिद्धांताच्या मताने असं सांगायचं आहे,
संस्कार म्हणजेच अंतकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्म अवस्था. या कारणाचे लक्षणावर अशी शंका येते, विहित कर्म उत्तम लोक प्राप्तीला आणि निषिद्ध कर्म नरक प्राप्तीला कारण आहे असे शास्त्र वचन आहे. असे शास्त्र वचन आहे. त्यास विरोध येईल. कायिक वाचिक मानसिक क्रियेचे नाव कर्म आहे आणि कर्मानुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो आणि लोकांतर प्राप्ती तर देहपातानंतर बहुत कालाने होते. तेथे विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही. याकरता कारणाचे लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्रवचन निष्फल होणार नाही. याच्यावरती आणखी शंका येऊ नये म्हणून त्या शंकेचं निरसन करण्याकरता त्यांनी बारकावा सांगितलाय बरं का. काय सांगितलंय बारकावा? त्या लक्षात आलं? कुछ भी नाही, कुछ भी नाही. पण पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवा, कुठली म्हणजे लक्षात येईल बरं का. संस्कार म्हणजे अंतकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्म अवस्था. ते अव्यवहित पूर्वकाली जागे व्हावे लागतात तर अध्यास होतो. अध्यास होतो. आता हे कारणाचे लक्षणावर अशी शंका येते, असं लक्षण केलं बरं का कारणाचं. अध्यास घडण्याकरता कारण काय लागतं? काय झालेलं आहे? कारणाध्यासाचा आणि कार्याध्यासाचा असंभव त्यांनी पूर्वपक्षांनी मांडला होता. त्याची सिद्धी करण्याकरता सिद्धांत मताने विचार प्रकट करतायत. अध्यास होण्याकरता कारण काय? त्यांनी सामुग्री सांगितली होती. त्या सामुग्रीतला त्यांनी विचार काय मांडला? सत्य ज्ञानजन्य संस्कार. सिद्धांत मतामध्ये सांगितलं सजातीय ज्ञानजन्य संस्कार. आणि ते संस्कार कसे असावे लागतात? फार ज्ञान तर असावं लागतं, पण ते संस्कार पूर्वकालात जागे व्हावे लागतात. अव्यवहित पूर्वकाल बरं का. अध्यास होण्याच्या आधी, अंत्यक्षणी. म्हणून अध्यासाला ते संस्कारच कारण आहेत, केवळ ज्ञान नाही बरं का. संस्कारच कारण आहेत. या कारणाचे लक्षणावर अशी शंका येते. आताही लक्षण केलं सिद्धांत मताने. याच्यावरती कोणी शंका घेऊ शकतं, आपल्याला सुद्धा शंका येऊ शकते. त्या शंकेचं वर्णन करताना तिने असं वर्णन केले बघा. विहित कर्म उत्तम लोक प्राप्तीला कारण आहे. म्हणजे चांगलं कर्म जर आपण केलं, चांगलं कर्म विहित कर्म केलं, म्हणजे जे शास्त्राने करा म्हणून सांगितलं ते केलं, तर त्याच्यातून काय निर्माण होतं? पुण्य निर्माण होतं. पुण्य निर्माण झालं की त्या पुण्याने उत्तम लोकाची प्राप्ती होते. उत्तम लोकाची प्राप्ती होते, पण त्यांनी कर्माचा विचार मांडलाय ना. आणि निषिद्ध कर्म केलं तर त्याच्यातून पाप निर्माण होतं आणि ते पाप नरक प्राप्तीला कारण आहे, असे शास्त्र वचन आहे. शास्त्र वचन आहे बरं का. त्यास विरोध येईल. त्या शास्त्र वचनामध्ये विरोध येईल बरं का. म्हणजे अनेक जन्मामध्ये केलेलं पाप, अनेक जन्मामध्ये केलेलं पुण्य हे उत्तम लोकप्राप्तीला आणि नरक लोकप्राप्तीला कारण असताना तुम्ही फक्त आता वस्तू ज्ञानजन्य संस्कार, सजाते संस्कार सांगता. ह्या सिद्धांताला बदाई ना शास्त्राला. अनेक जन्माचं पाप पुण्य असेल तर त्या पाप पुण्यातून पुढची गती आहे ना. पाप पुण्याची गती आहे. तुम्ही इथं फक्त काय सांगता येता? अंत्यक्षणी पूर्व काल संस्कार जागा व्हावा लागतो. आणि शास्त्र काय सांगतं? अनेक जन्माचं पुण्य असेल तर उत्तम लोकाची विहित कर्माने केलेलं पुण्याने तुम्हाला उत्तम लोकाची प्राप्ती होईल. अनेक जन्मामध्ये निषिद्ध कर्म केलेलं आहे, त्याच्यामुळे नरकाची प्राप्ती होईल. हे शास्त्र वचन आहे. पण आपण चाललेलं कारण आता लक्षण केलं. हे जर लक्षण इथं लावायचं ठरलं तर या शास्त्र वचनाला विरोध येईल. तेव्हा कायिक वाचिक
मानसिक क्रियेचे नाव कर्म आहे. कायिक, वाचिक, मानसिक. कायिक म्हणजे शरीर, वाचिक म्हणजे वाणी, मानसिक म्हणजे मन. काही शरीराने, मनाने, वाणीने जे व्यवहार होतात त्याला कर्म म्हटलेलं आहे. त्याला कर्म म्हटलेलं आहे. क्रियेचे नाव कर्म आहे आणि कर्मानुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो. आणि कर्मानुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो आणि लोकांतर प्राप्ती तर देह पातानंतर बहुत कालाने होते. बर का? काय वाक्य लक्षात ठेवा. कर्माचा अनुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो. कर्म नाश पावत, पण लोकांतर प्राप्ती तर देह पातानंतर बहुत कालाने होते. आता आपण कर्म केलं, त्या कर्माचा नाश झाला, देह पडला, सगळं गेला. लगेच तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती नाही, लगेच तुम्हाला नरकाची प्राप्ती नाही. बहुत कालानंतर, बहुत कालानंतर. काय सांगायचं लक्षात ठेवा. अध्यास घडण्याकरता अपूर्वकाली अंत्यक्षणी ते संस्कार जागा व्हावा लागतो, तर अध्यास घडतो. आता आपण पाप पुण्य केलेलं लगेच देह पडल्या लगेच स्वर्गाला जात नाही माणसं, लगेच नरकाला जात नाही. बराच काल लागतो, बराच काल लागतो. आपण केलेलं कर्म संपलं, देह पडला. ज्या देहाने कर्म केलं तो देहाचा नाश झाला. ज्या देहाच्या मार्फत कर्म केलं जातं तो देहच नाश पावला. हो, जे कर्म कुठं राहिले का? शिल्लक नाही आहे. पण बहुत कालानंतर मात्र त्याची प्राप्ती होते की नाही? पाप पुण्याच्या रूपाने ते संस्कार राहतात असं असं सांगायचं आहे. इथं जो विचार मांडला पूर्वकाली, यातला बारकावा लक्षात ठेवा. तसा जर धरला तर या सिद्धांताला, शास्त्रवचनाला विरोध येईल, शास्त्रवचनाला विरोध येईल. म्हणून बहुत कालाने होते ते विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही. पूर्वकाली नाहीये, लक्षात ठेवा. तुम्हाला अध्यास घडण्याकरता पूर्व कालामध्ये ते संस्कार लागतात. ज्यावेळी तुम्हाला सर्व लोकाची प्राप्ती होणार, नरक लोकाची प्राप्ती होणार, त्यावेळी तुम्हाला तिथं अव्यवहित पूर्व काल मानता येणार नाही. इकडची संगती घेऊन तुम्ही तिकडं संगती लावाल, ती जुळणार नाही. नाहीतर सगळा ब्रह्मघोळ होईल, सगळा सिद्धांताला बाधा येईल बर का. त्यांनी कर्माचा विचार मांडलाय. कर्म सांगितलेलं शास्त्रवचन असं आहे. पण ते पूर्व कालामध्ये असेल तर त्याला स्वर्गाला जाता येतं. त्या पूर्व कालामध्ये ते संस्कार जागेल तर नरकाची प्राप्ती होते. तिथं मात्र याची संगती लावता येत नाही. लावता बहुत कालानंतर तो जन्म मिळतो. बहुत जन्म गेल्यानंतर, बहुता जन्मा अंती जन्मलाशी, बहुत शब्द वापरलाय. म्हणून ते विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही. याकरता कारणाचे लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्रवचन निष्फल होणार नाही. काय शब्द सांगितला? अव्यवहित पूर्वकाली. याकरता कारणाचे लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्रवचन निष्फल होणार नाही. म्हणजे पूर्व कालामध्ये तुम्ही केलेलं पाप आहे, पूर्व कालामध्ये, पूर्व जन्मामध्ये तुम्ही केलेलं पुण्य आहे, त्याचा परिणाम तुम्हाला उत्तम लोकाची, नरक लोकाची प्राप्ती होईल. ते अव्यवहित पूर्वकालीच जाग व्हायला पाहिजे, मात्र असं तिथं नाही बरं का. म्हणजे सिद्धांताला कुठं या शास्त्रवचनाला विरोध येणार नाही. हे कुणीतरी विचारेल शंका तुम्हाला, तुम्ही हे सांगितलं एखाद्याला, एखादा अभ्यासक तुम्हाला जर भेटला तर
त्याचं तोंड बंद करता आलं पाहिजे, त्याला पटवून देता आलं पाहिजे. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात की सांगायचे, एखाद्याला सांगितलं तू माळ घाल, त्याला पटवून देता आलं पाहिजे. त्याला जर पटवून देता नाही तर तो म्हणतोय आम्ही तर माळ घालणार नाही, पण तू घातलेली सुद्धा काढ. तू घातलेली अशी वेळ आपल्यावरती येऊ नये बरं का. त्याला घालता नाही आलं तर राहू दे, पण आपल्याला काढायची वेळ येऊ नये, आपल्याला काढायची वेळ येऊ नये. त्याला ते पटवून देता आलं पाहिजे. तसं अव्यवहित पूर्वकाल सांगितला, तसं अनेक जन्मांतराचा कर्माच्या संबंधाने पाप पुण्यातून निर्माण होणारा जन्म इथं अव्यवहित फक्त नाही, पूर्वकाल मानायचा. पूर्वकाल म्हणून पूर्वजन्मी पाप केले, पुढं ते हे बहु विस्तारेले. तिथं संतांनी शब्द पूर्वकाली, पूर्वजन्मी, अव्यवहित शब्द नाही वापरला बरं का. पूर्वजन्मी, पूर्वकाल मानायचा बरं का. म्हणजे या जन्माच्या आधीचा काल तो पूर्वकाल, आणि इथं अध्यास मांडत असताना अव्यवहित पूर्वकाल, दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. दोन शब्दात लक्षात ठेवायचे. तिथं सत्य ज्ञानजन्य संस्कार, सजातीय ज्ञानजन्य संस्कार, सत्याच्या ऐवजी सजातीय. आणि इथं शास्त्र वचनाला बाधा येऊ नये याच्याकरता कारणाचं लक्षण सांगत असताना अपूर्वकाली, अव्यवहित पूर्वकाली हे अध्यासाला कारण सांगितलं. मग जन्म मरणाच्या अनेक जन्माला कारण होण्याकरता तुम्ही जरी संगती लावाय गेला तरी संगती जुळत नाही, म्हणून अव्यवहित शब्द काढून टाकायचा आणि तिथं फक्त पूर्वकाल मांडायचा. म्हणजे शास्त्र वचनाला विरोध येत नाही. एवढं जरी कळलं तर पूर्वकाल मांडला तर त्यामध्ये तो अव्यवहित पण आल्यासारखंच आहे. नाही, इथं नाही. शास्त्र इथं कर्माच्या बाबतीत, कर्माच्या बाबतीत रक्षण करत असताना पुढच्या जन्माला लावत असाल तर ती जुळत नाही ना, अनुभवाने जुळत नाही, लक्षात ठेवा. त्या काळामध्ये ते संस्कार जागे झाले तर नाही, तुमच्या पूर्वकालाच्या संस्काराप्रमाणे तुम्हाला पुढचा जन्म मिळणार आहे. तो त्याच काळामध्ये पाहिजे असं काही नाही. तो तुमचा भोग येता येता तो भोग संपावा आणि मग मागच्या भोगाचा संबंध तिथे यावा आणि पुढचा जन्म मिळावा. तिथं अव्यवहित काल नाही न मानता पूर्वकाल मानायचा. म्हणजे शास्त्रांनी सांगितलेल्या शास्त्र वचनाला विरोध येणार नाही, शास्त्र वचन निष्फल होणार नाही. पण ही शंका बरोबर नाही, कारण असे लक्षण मानले तर नष्ट दंड व मृत कुलाल याच्यापासून घट झाला पाहिजे बर का. कोणी शंका निर्माण केली, आणखी त्या शंकेचं उत्तर आहे. बर लक्षण करावे, शास्त्र वचन निष्फल होणार नाही, पण ही शंका बरोबर नाही, कारण असे लक्षण मानले तर नष्ट दंड व मृत कुलाल याच्यापासून घट झाला पाहिजे, कारण ते कार्याच्या पूर्वकाली होते. पण नष्टदंडापासून अथवा मृतकुलालापासून घटरूप कार्य उत्पन्न होत नाही, म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असे लक्षण करून भागणार नाही. आता स्वर्ग नरक प्राप्तीस शुभाशुभ कर्म कारणच नाही असे आमचे म्हणणे आहे. शुभाशुभ कर्म समाप्तीनंतर अव्यवहित उत्तरक्षणी धर्माधर्म उत्पन्न होऊन त्याचे संस्कार अंतकरणावर राहतात. ते धर्माधर्म स्वर्ग नरक प्राप्तीला हेतू असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत, म्हणून अव्यवहित पूर्वक्षणी असेल तेच कारण असे मानणे युक्त आहे. सर्पज्ञानानंतर बहुत कालाने सर्पाचा ध्यास होतो, त्या काली सर्पज्ञान तर नाही, फक्त सर्पज्ञानाचा संस्कार आहे. त्या संस्काराने सर्पाचा अध्यास घडतो. तसेच शिंपीचे ठिकाणी रुपयाच्या अध्यासास रुपयाचा ज्ञानजन्य संस्कारच कारण आहे. आणि ज्या अर्थी वेदांत मतात
व्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्या आहेत, त्यार्थी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून एक असतो असे म्हणताच येणार नाही. उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाला हेतू आहे असेच म्हटले पाहिजे व ते बंधाच्या अध्यासास कारण सिद्ध आहे. वस्तू ज्ञानजन्य संस्कार अंतःकरणावर राहतो हे वर सांगितलेच आहे. ज्याच्या अंतःकरणावर पूर्वीचे सर्प ज्ञानजन्य संस्कार नाहीत, अन्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहेत, त्यास रज्जूवर सर्पाध्यास होत नाही. या प्रकाराने अध्यासाहून पूर्वी सजाते वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अवश्य आहे, तो बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध आहे. कारण अहंकारादी अनात्म वस्तू आणि त्याचे ज्ञान हाच बंध आहे. अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती वस्तू असते, प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसते. याच हेतूने सुषुप्तीमध्ये कोणत्याही विषयाची प्रतीती येत नाही, म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदांनी प्रतिपादन केला आहे. दृष्टांतातही रज्जूची ठिकाणी सर्प प्रतीत होतो, तेव्हाच प्रतीतीची संगती लावण्याकरता सर्पाचे अस्तित्व मानावे. प्रतीती नसेल तेव्हा तो सर्प नाहीच नाही. या सिद्धांतासच वेदांतात दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. अशा रीतीने अनंत अहंकारादी आणि त्याचे ज्ञान उत्पन्न होते आणि लय पावते. अहंकारादी आणि त्याचे ज्ञान ही युगपत म्हणजे बरोबर उत्पन्न होतात आणि युगपत लय पावतात. ज्या अर्थी अहंकाराधिकाचे ज्ञान उत्पन्न होते त्याच क्षणी अहंकाराधिकाची उत्पत्ती होते आणि ज्या क्षणी ज्ञानाचा लय होतो त्याच क्षणी अहंकाराधिकाचा लय होतो. अहंकाराधिक आणि त्याचे ज्ञान हा अध्यास आहे. याचे विशेष विवेचन अनिर्वचनीय खाती सांगते वेळी करू. तूर्त अध्यास संभवनीय आहे की नाही एवढाच प्रश्न आहे बर का. हा, संस्काराचा विचार मांडलेला आहे, त्याचा पुन्हा इथं विस्तार मांडलेला आहे. शंका निर्माण करून सिद्धांतातच कोणी आपल्याला असला प्रश्न विचारेल, पूर्व कालामध्ये असेल तर त्याचं घडेल. याच्याकरता कर्माच्या संबंधाने विचार मांडला, कारण त्यांनी कर्माच्या संगतीने मोक्षाची संगती लावलेली आहे. मोक्षाची संगती लावलेली आहे. सिद्धांत मताने सांगायचं आहे कर्माने मोक्ष होत नाही. म्हणून पहिल्यांदा अध्यास कशाने घडतो त्याची संगती त्यांनी आपल्याला सांगितली. पुन्हा त्या कर्माच्या संबंधीने हा विचार एवढा आहे. याचा विचार आपण पुढच्या वेळी थोडासा करू. हा विस्तार आहे आणखी बरं का. हा थोडासा विस्तार आहे, फक्त म्हणून मी वाचून पूर्ण केला बरं का, वाचून पूर्ण केला. कीर्तना लावून घेतलेला असतो आणि पहिलं चरण सोडवताच 9 वाजले. काय वाजले? राहिली किती? 3 चरण. ती 3 चरण म्हणायची आणि जय विठ्ठल करायचं. तसं या पहिल्या शंकेचा विचार करता करता आपली वेळ भरली. अजून याचा पुढचा विश्लेषण व्हायला पाहिजे, पण ऐकणाऱ्याला वेळ नाही. जरी सांगणाऱ्याला वेळ असला तरी ऐकणाऱ्याला वेळ नाही. आणि ऐकणाऱ्याला वेळ नसेल तर सांगणाऱ्याने किती जरी सांगितलं 9 वाजल्यानंतर तो म्हटला मी अर्धा तासात अभंग सोडवतो, ऐकणाऱ्याला डोक्यात ते बसत नाही का. वेळ झाली की वृत्ती चंचल होते. वृत्ती चंचल होते. शाळेची घंटा वाजल्याने गुरुजी म्हणले थांबा तुम्हाला मी थोडं शिकवणार आहे. त्या गुरुजींनी किती जरी सांगितलं तर विद्यार्थ्याच्या लक्षात राहत नाही. म्हणून तो पुढचा शंका निर्माण केलेली आहे. त्या शंकेचं निरसन आपल्याला थोडं अजून करावं लागेल. तीव्रता असेल ऐकण्याची, कंटाळ वाटत हो, वाटत नाही, पण अडचण आहे ना. अडचण आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.